महाराष्ट्राच्या घनदाट जंगलात मान्सूनच्या आगमनाने एक अद्भुत परिवर्तन घडते। हा माहितीपट तुम्हाला याच निसर्गरम्य प्रवासात घेऊन जाणार आहे। निसर्गाच्या या अप्रतिम बदलांचा अनुभव घेण्यासाठी चला तर मग सुरू करूया महाराष्ट्रातील मान्सूनच्या जंगलाचा हा प्रवास। सह्याद्रीच्या डोंगर रांगांपासून ते विदर्भाच्या घनदाट वनांपर्यंत महाराष्ट्राचे जंगल जैवविविधतेने नटलेले आहे। मान्सूनमध्ये त्याची हिरवळ अधिकच गडद होते। उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेनंतर मान्सूनच्या आगमनाची चाहूल लागते। आकाशात काळे ढग जमा होतात आणि गारव्याची सुरुवात होते। मान्सूनची सुरुवात ही केवळ पाऊस नव्हे तर वातावरणातील तापमानातील आणि आर्द्रतेतील मोठा बदल असतो। निसर्ग पुन्हा एकदा सजीव होऊ लागतो। जमिनीवर पडणाऱ्या पहिल्या थेंबांनी मातीतून एक अनोखा मनमोहक सुगंध दरवळतो। हा सुगंध महाराष्ट्रातील प्रत्येकाला मान्सूनचे स्वागत करण्याची प्रेरणा देतो। हा पाऊस केवळ जमिनीला शांत करत नाही तर तहानलेल्या मातीला जीवन प्रदान करतो। शुष्क जमीन पुन्हा एकदा पाणी शोषून घेऊन नवजीवनासाठी तयार होते। नदी आणि झरे जे उन्हाळ्यात कोरडे पडले होते ते आता मान्सूनच्या पाण्याने पुन्हा भरून वाहू लागतात। हे पाणी जंगलाच्या जीवनचक्रासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। पावसाच्या प्रत्येक थेंबाबरोबर वनस्पतींमध्ये नवीन उत्साह संचारतो। त्यांची वाढ झपाट्याने होते आणि जंगल अधिक घनदाट बनू लागते। जंगलभर चोहोकडे हिरवळ पसरते। वृक्षांना नवीन पालवी फुटते, ज्यामुळे महाराष्ट्राचे जंगल एका सुंदर हिरव्यागार गालिच्यासारखे दिसते। या काळात अनेक दुर्मिळ फुले आणि वनस्पती बहरतात। यातील काही वनस्पती केवळ मान्सूनमध्येच दिसतात, ज्यामुळे जंगल अधिक आकर्षक बनते। महाराष्ट्राचे जंगल औषधी वनस्पतींचे माहेरघर आहे। मान्सूनमध्ये या वनस्पतींना विशेष पोषण मिळते, ज्यामुळे त्यांची गुणवत्ता वाढते। मान्सूनचा वन्यजीवनावरही मोठा परिणाम होतो। अनेक प्राणी पाऊस आणि आर्द्रता यांचा फायदा घेऊन प्रजनन करतात। जंगलात विविध पक्ष्यांचे मधुर आवाज घुमू लागतात। काही पक्षी अन्नाच्या शोधात स्थलांतर करतात, ज्यामुळे जैवविविधता वाढते। बेडूक आणि विविध प्रकारचे कीटक मान्सूनमध्ये मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात। त्यांच्या आवाजाने आणि उपस्थितीने जंगलाला एक वेगळीच ओळख मिळते। वाघ आणि बिबट्यांसारखे मोठे प्राणी या काळात अधिक सक्रिय होतात, कारण त्यांच्या भक्ष्याला पाणी आणि हिरवळ मिळाल्यामुळे ते सहज उपलब्ध होते। मान्सून हा महाराष्ट्राच्या पर्यावरणाचा आधारस्तंभ आहे। या पावसावरच येथील संपूर्ण नैसर्गिक आणि मानवी जीवन अवलंबून आहे। मान्सून शेतीसाठी वरदान ठरतो। आदिवासी समुदायांचे जीवन पूर्णपणे जंगलावर आणि पावसावर आधारित असते, त्यामुळे त्यांचे जीवनचक्र मान्सूनशी जोडलेले आहे। पावसाळ्याचे सौंदर्य अवर्णनीय असले तरी अतिवृष्टी आणि पूर यांसारखी काही नैसर्गिक आव्हानं देखील या काळात येतात, ज्यांचा सामना करणे आवश्यक आहे। मान्सून म्हणजे महाराष्ट्राच्या निसर्गाला मिळालेला नवीन श्वास। हा काळ आपल्याला निसर्गाच्या शक्तीची आणि सौंदर्याची जाणीव करून देतो। मान्सूनचा समारोप होताना जंगल पुढील वर्षासाठी ऊर्जा साठवून ठेवते। आपण सर्वांनी निसर्गाचे संरक्षण करण्याची शपथ घेऊया। महाराष्ट्राच्या या अमूल्य नैसर्गिक वारसाचे महत्त्व समजून घेणे आणि त्याचे जतन करणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे। भेटूया पुढच्या वेळी।